झाल्यामुळं आपला आसपासचा परिसर विकसित होतो असं म्हटलं जातं, परंतु कारखाना झाल्यानंतर तो परिसर विकसित व्हायच्या ऐवजी भकास झाला असं महाराष्ट्राचं हे एकमेव उदाहरण असेल. गावामध्ये आता बघितली एवढी मोठी यादी आहे कामाची. जलसवाची विहीर ते बंदेगाव देवस्थान हा 11 किलोमीटरचा रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी करावा अशी मागणी आणि तिथं भगीरथची लाईन. तुम्हाला 1 वर्षाच्या आत हे कॉन्क्रीटचा रस्ता माझ्याकडे करून देतो. महाराष्ट्रात तुम्हाला लिहून ठेवा, रेकॉर्ड पण करून ठेवा. जलसवाची विहीर ते बंदेगाव मंदिर आणि महादेव मंदिराला क्रमवर्ग दर्जाने एका माझ्या हाताखाली सर्च करू शकतो. हे जिल्हा परिषदेचं काम असतं. गावातील अंतर्गत रस्ते जे राहिलेले 100% रस्ते सिमेंट काँक्रीटचे करून देतो. 100%. तुम्ही माझ्या डिजिटल मागे निवडून आलो आज तिथं समोर त्याला उमेदवार मिळत नाही. का मिळत नाही? कामच ठेवलं नाही. कुठलं कामच ठेवलं नाही. समोरचे कोणाला आता मत कशी मागायची? दादाचे उमेदवार मिळाला नाही. शेवटच्या दिवशी त्याने शिवसेनेचा युवासेनेचा उपप्रमुख दुसरीकडे आणला. खर्चाचे पैसे करून त्याच्याकडे. कारण आंदोलकांचे जे गावचे मुलांनी आहेत सगळे त्याला विचारलं तू लढतो का? तू लढतो का? या गावाला विचारलं, ते मस्तकडे विचारलं, नसकेमध्ये विचारलं, एकुणक्यात विचारलं, मलिपेट मध्ये विचारलं, तिकडं मुंबईत विचारलं, भुवनेश्वर मध्ये विचारलं. त्यांचे पुढे आहेत ना ती मोठं तयार होईना लढवायला. याचं कारण काय? एकदा त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर आपण जबाबदारीने त्या भागाच्या विकासाची कामं केली पाहिजे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी मला आरामात करून देत आलं असतं. समोर कदाचित टीव्हीवर झाला असतो, तिकडे असतो तर मी भावाला केलं. आणि मला माहित होतं की या दक्षिण भागामध्ये विकासाचा फार मोठा अनुशेष आहे. विकास कामच केली नाही, काही पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून करता या भागाला मी तिथे निवडलं. आता इथं सांगितलं अजून आयडिया चौक ते गाडगे महाराज चौक स्ट्रीट लाईट बसवणे. आता हे तर मूलभूत बेसिक काम आहे ग्रामपंचायतीचं. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीने असं केलं, मला झेडपी सदस्य झाल्यावर माझ्या हातामध्ये येतं सगळं ते व्हिडिओ त्या ठिकाणी आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना कामाला लावून आणि ग्रामपंचायतीने जर ठराव नाही दिला ग्रामसभेचा ठराव घेऊन आपल्याला स्ट्रीट लाईट बसवून टाकू. ग्रामसभेचा ठराव घेऊन आपण त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्याला ग्रामसभा होत नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्याला व्हिडिओच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभा घेता येते. ग्रामसभाची मागणी ग्रामस्थांनी केल्यानंतर जर ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित नाही केली तर मी व्हिडिओला सांगून इथं ग्रामसभा आयोजित करतो. व्हिडिओला असतो स्वतः इथं सगळे ठराव करून आपण ग्रामपंचायतीच्या बॉडीपेक्षा ग्रामसभा मोठी असते एवढं लक्षात ठेवा. घेतो ना बाबा, आता म्हणून तर आलो उभा राहिला. त्यांनी सांगितलं दलित वस्ती बुधवारसमोर सभामंडप, मातृ वस्ती येते पेवर ब्लॉक, ठीक आहे ते पण करता येईल. सभामंडपाचा आता सांगितलं तो पेवर ब्लॉक नक्की करून देतो. कारण सभामंडप खूप ठिकाणी मागितले तुम्ही. सगळ्या ठिकाणी सभामंडप खूप पैसे लागतात. आपण जिथं एकदम मध्यवर्ती असेल तिथं सभामंडप करूया. चांगला रस्ता ते मोठा करणार, मुर्मीकरण करणे. अरे मुर्मीकरण नाही, खडीकरण करून देतो. मुर्मीकरण केलं की पुन्हा ते मुरुम थोड्या दिवसाने चिखल होतो. एक पाऊस पडला की ते मुरुम जातो, माती होऊन द्यायची. उन्हाळ्यात ऊन पडतं आणि मुरुमाची माती होऊन जाते आणि पुन्हा चिखल होतो. खडीकरण तरी किमान त्याचं केलं पाहिजे. आता शेत रस्ते, पाण्याचे रस्ते, शिव रस्ते आणि कॅनलचे रस्ते हा सगळ्यात प्राधान्याचा विषय असणार आहे माझा. पहिल्या प्रायोरिटीनं शेत रस्ते, पाण्याचे रस्ते, शिव रस्ते आणि कॅनलचे रस्ते हे सगळेचे सगळे खडीकरण करण्याच्या करता आपण मोहीमच राबवणार आहे. वेळ पडली तर मी वेगवेगळ्या कंपन्यांचा CSR फंड आले. मला वाटतं किमान या गटामध्ये हे सगळे रस्ते करायला 100-1 कोटी रुपये लागतील. मी त्या कुठून पण उपलब्ध करेल.
वरती एक ब्रिज बसवायचा आहे, ते पण आपण त्या ठिकाणी करू. आपण त्याच्यामध्ये कसला लोखंडी ब्रिज, कुठला ब्रिज बसवायचा आहे का? वाघोली ते वटवटे हा मुख्य रस्ता, वाघोली ते वटवटे काही रस्त्याचं काम आपण मी हे सगळे यादीमध्ये घेतो आणि हे जसं जसं जिल्हा परिषदचा निधी मिळेल तशा पद्धतीने आपण रस्त्याची कामं घेऊ. सुरुवातीला आपण 1-2 किलोमीटर 1 किलोमीटर असं करत 2-2 टप्प्यामध्ये ही कामं आपण पूर्ण करू. गायकवाड वस्ती जवळ कॅनलवरती लोखंडी पायदळी पूल बसवले, तेच आहे ना? 2 आहेत का? ठीक आहे. मर्याई चौक, मर्याई मंदिरात सभामंडप आणि सौर ऊर्जा लाईट बसवणे. सौर ऊर्जाची लाईट देतो, त्याच्यात काय अडचण येणार नाही. सभामंडपाचं ते किती निधी मला मिळतो त्याच्यावर आपण ठरवू. आमदार निधीमधून पण सभामंडप देता येतो, पण या गावासाठी मी आमदार निधीमधून एक सभामंडप देऊ शकतो, सगळ्याकडे नाही म्हणून. मसाजी देवी मंदिर म्हणजे आता काय केलं आपण त्याचं तर करून टाकलं आपण, ते आजच्या आजच करा म्हणलं चालू करा. मसाजी मंदिरचा जीर्णोद्धार झाला, मातक वस्तीमध्ये मातकी देवी मंदिरासाठी सभामंडप, पुन्हा सभामंडप झालं. वटवटे गावातील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे व सौर ऊर्जा लाईट हे 100% करून देतो. स्मशानभूमी व्यवस्था करून तिथं बांधणी ठेवू, त्याला कंपाऊंड करू आणि त्याचबरोबर तिथं पाण्याची व्यवस्था आणि लाईटची व्यवस्था हे अत्यंत आवश्यक काम आहे. आणि त्याच्यामुळे आपण प्राधान्यानं पहिले 1-2 वर्षातच हे काम त्या ठिकाणी आपण मार्गी लावू. दलित वस्तीमध्ये आरो पिण्याचं पाण्याची सोय करणे हे सुद्धा काम 100% करून देतो. आमदार निधीमधून देतो किंवा जिल्हा परिषदेमधून देतो. आरो पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे, मी ते करून देतो. त्याचबरोबर गावासाठी जी ग्रंथालयाची मागणी केलेली आहे, आपल्याकडे ते उच्चतम बक्षीस विभाग तो आपल्याकडे, त्याचं खातं आपल्याकडे आहे. नाईक म्हणून आपले इंद्रनील नाईक हे त्या विभागाचे मंत्री आहेत, ते राष्ट्रवादीचेच आहेत आणि त्यांच्या हातामध्ये असतं ग्रंथालयाची मंजुरी. हे मंजुरी सुद्धा मला प्रस्ताव द्या, मी 100% ही मंजुरी तुम्हाला आणून देतो. आणि व्यायामशाळा तर तुम्हाला 6 महिन्याच्या आत देतो. व्यायामशाळा आणि दुसरी व्यायामशाळा नाही, तर व्यायामशाळेमध्ये 15 लाख रुपयाचं जिमचं साहित्य आणि 15 लाख रुपयाची इमारत, या दोन्ही गोष्टी टप्प्याटप्प्याने तुमच्याकडं या गावाच्या करता मी करून देतो. हा देखील माझा, कारण क्रीडा खाता आपल्याकडे, आपण सरकारमध्ये आहोत, क्रीडा खाता आपल्याकडे, त्यामुळं आणि जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर डीपीसीचा निधी आम्हाला जर नाही, त्यामुळे ही कामं या ठिकाणी मी करेल. आपण डीपीचं काम सांगितलं ते मगाशी तिथे सांगितलेलं आहे. बंदनाबाद मंदिरात तिथं आपण बोर्ड घेतलं, पाणी पण चांगलं लागलं आणि बंदनाबादचा आशीर्वाद आपल्याला एक त्यांनी त्या ठिकाणी पाणी लागल्यामुळे 100% बुद्ध बंदनाबाद मंदिर देवाला आपल्याला आशीर्वाद दिला. त्यामुळं या गावचा 100% आशीर्वाद आपल्याला मिळाला असं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे सांगितलं की ग्रंथालय मंदिर वाचलं आम्ही. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी या भागाचा करता निश्चितपणे काम करू. लक्षात घ्या, आज माझ्या विरोधात एक करोडपती कंपनीशी असलेला कारखानदार उभा आहे. आज सगळ्या तुमची विचारपूस करायला कोण आलेलं नाही. त्या गावाच्या विकासाचा करता म्हणून कोणी बोललेलं नाही. कधी तुमच्या आल्या अडचणीच्या काळात धावून आलेलं नाही. मध्यंतरी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान झालं प्रचंड मोठ्या प्रमाणावर. बघायला तरी आलं का साधं? शेतकऱ्याला विचारायला तरी आलं का बाबा तुझं किती नुकसान झालं? मदत करायची लांब होत्या. त्यावेळेस आम्ही बघायला आलो, मी आणि राजाभाऊ खरे आम्ही पाहणी केली आणि इथलं नुकसान जे अजितदादाला सांगितलं. आज अजितदादा आमच्यामध्ये हयात नाही आहे, परंतु जवळपास 1 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी केवळ अजितदादांनी आपली ही गावं नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट केली, म्हणून 1 कोटीपेक्षा जास्त पैसे आज आमच्या शेतकऱ्याला अडचणीच्या काळामध्ये त्यात मिळू शकले. हे केवळ आणि केवळ अजितदादांमुळे झालं. त्यामुळं ज्या अजितदादांनी या शेतकऱ्याच्या करता कष्ट करता पुरामध्ये अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर जे पाठीशी उभा राहिला, हा असा नेता तो आपल्याला राहिला नाही, परंतु जाता जाता आपल्या मोहोळ तालुक्याचं भलं करून गेला. एका कुरुड गावामध्ये 10 कोटी रुपये शेतकऱ्याला आले. ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, पंचनामे झाले होते, किमान 50,000, लाख, 1.5 लाख, काय काय जणांना 10 लाख रुपये सुद्धा नुकसान भरपाई मिळाली.
आणि त्यामुळं त्या शेतकऱ्याला गुन्हा उभारायला त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी झाली आणि अशा पद्धतीने जी मदत त्या तुमची पाहणी करायला सुद्धा राजन आले होते का? त्याची दोन पोरं आली होती का? आता मतं मागायला कसं काय येतात? हा कारखानदार आला होता का? हा कारखानदार काय तुमच्या गावाचे कामगार त्याच्या वाढदिवसा दिवशी टी शर्ट छापतो. टी शर्ट वर फोटो कोणाचा? त्या जती जाधवाचा म्हणजे मालकाचा. वाढदिवस कोणाचा? त्याचा. आणि कामगाराच्या पगाराचा टी शर्टचे पैसे कट करतो. लाज वाटली पाहिजे त्याला. काटा मारतो तुम्हाला माहिती आहे सगळ्याला. आता त्या काट्यावर उपाय काढलाय. जे म्हणून ऊस उत्पादक शेतकरी आहेत मी त्या ठिकाणी कारखान्याच्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्तर फक्त चक्रा नाही मोहोळ तालुक्याच्या आत असलेले आणि तालुक्याच्या जवळ असलेले जिथं आपले शेतकरी तालुक्याचे ऊस काढतात त्या कारखान्याच्या रस्त्यावर उमेश दादाचा जनता काटा स्वतः सुरू करणार. शेतकऱ्यांनी त्या काट्यावर वजन करायचं. त्याच्यावर जे वजन आहे 22 टन किलो 25 टन 500 किलो काय तरी द्या. तसं कारखान्यावर काटा केल्यावर त्याच्यात किलो सुद्धा फरक पडणार नाही. जर फरक पडला त्याच्यावर फौजदारी करून त्याला कोबरा करून जेलमध्ये बसवतो. कुणी असू द्या ही धमक माझ्या मुरड्याची घाबरली त्याची. माझ्या प्रश्न मला म्हणतो हा उद्या निवडणुकीत हारला गेला मोका जाऊन करतो ट्रॅक्टर घेऊन देतो. अरे याला प्रमाण करून पोलिसांना बसवला होता. मी सोडवला त्याला. बरं मी काय म्हणलं मी जर खोटं बोलत असेल तर सरकारच्या वरतीवर हात करून सांग ना. पोलीस स्टेशनला कुणी वाचवलं? हा मला मुद्दा करणं ही पैशाची नसते लक्षात ठेवा. हा पैशाचा माणूस आहे. मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. गरीब घरातला आहे. म्हणून तुम्ही पैसे आले पण असं वास करता. पण लक्षात ठेवा आम्ही प्रामाणिक आहे. कुणाला लुबाडलेलं नाही. कुणाच्या तोंडात येतलेलं नाही. कुणाच्या ताटातलं घेतलं नाही कधी. आज वाढदिवसा दिवशी भात खायला जातो भाताचे पैसे कट करतो. म्हणजे उद्या तुमच्या घरी आलं चहा पाणी केलं आणि तुम्हाला बाबा बोलवलं घरी चहा पाजला आणि नंतर बिल पाठवून दिला असं झाला प्रकार. घरी चहा पाजला 10 कप चहा झाला 100 रुपये झालं पाठवून द्या. काय प्रकार आहे? पाहुणचार करायचा स्वतःच्या पाठीवर साजरे करायचे लोकांना खाऊ पिऊ घालायचं आणि परत ते खाऊ पिऊ हत्याचा खर्च पगारावर वसूल करायचा. ऊस उत्पादक शेतकरी ऊस घातल्यानंतर बिल मागतो. त्या बिलाला मिळाला 15 दिवस महिना होत जातो. म्हणजे तरी जर घरात लग्न असेल तर कोण ऍडव्हान्स मागतो. पण दवाखाना असेल तर ऍडव्हान्स मागतो. ऍडव्हान्स दिल्यानंतर तो त्या पैशाला व्याज लावतो आणि व्याज लावून पैसे कट करतो. माणूस केलेला एक मला परवा कुरूमध्ये एक महिला तुमच्यासारखी शेतकरी ती म्हणाली माझ्या मुलीचं ऍडमिशन होतं. आमचा ऊस घेऊन जावा म्हणून आमचा नंबर आला होता. ऊस घेऊन जावा म्हणून हेल्परने लावले. कारण ऊस गेला की फी पटकन घ्यायला मुलीचं ऍडमिशन आहे. आणि त्याने ऊस नेला नाही. ती महिला म्हणली माझ्या मुलीला वेळेमध्ये जर ऍडमिशन मिळालं नाही वेळेमध्ये आम्ही ऍडमिशन घेऊ शकलो नाही आम्हाला उशीर झाला. कारण ऊस आमचा गेला नाही. शेवटी लोकमंडळाला ऊस घातला तिथून पैसे उचलले आणि मुलीचं ऍडमिशन केलं. पण उशीर झाल्यामुळं तिला जी सवलत मिळणार होती ती सवलत मिळाली नाही. 1 लाख रुपयाचं नुकसान झालं. जे ऍडमिशन फुकट होणार होतं तिथे 1 लाख रुपये भरावे लागले. दुसरा एक शेतकरी जाधव वस्ती म्हणून कुरूमध्ये आहे. एक शब्द पोटाला येत ना. त्यांच्या घरी गेलो होतो. ते म्हणजे माझे वडील हातूनला किडे होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. आम्हाला पैशाची गरज होती. आम्ही फुकट पैसे मागत होतो. उसासाठी ऍडव्हान्स मागत होतो. म्हणजे ऍडव्हान्स देतो म्हणलं दिलं नाही. 2 महिने मध्ये मारले कारखान्यावर ऍडव्हान्स दिला नाही. मला माझे वडील दिले तेव्हा घरी तरी सुद्धा एकदा मला त्या ठिकाणी मदत केली नाही. अशा पद्धतीनं तुझा सभासद आहे ना. आज जर एखादा माणूस अडचणीत असेल
त्याला मदत करण्याची सुद्धा याची दालत नाही. आज कुठल्या प्रकारे मत मागतात? लाजा वाटलं पाहिजे लोकांना मत मागताना. आमचा कारखाना आहे काय नाही, पण आमची ताकद आहे. आज इथं कुठलं मंदिरात पाहून देतो आपण मसाई मंदिर ताबडतोब करा म्हणलं. काय किरकोळ खर्च आहे, ताबडतोब करून द्या म्हणलं. तुम्ही सांगितलं इथं बोरची गरज आहे, लगेच अचानक चालू करा म्हणलं बोरचं काम. आपल्या नशिबाला पाणी सुद्धा लागलं, रस्ता पण आपण लगेच करून दिला. आधी वस्तीचा छोटी छोटी काम आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अगदी जाणार माझ्यापेक्षा 100-200 पटीने पैसे वाटायचो, पण चालत आहे का? आणि आज सगळ्या परिसरामध्ये आज तुमच्या इथं सगळ्याचं आरोग्य धोक्यात आहे. लक्षात घ्या. किमान 20-20 वर्ष आयुष्य कमी झालं तुमचं सगळ्याचं, कारण त्या कारखान्यामधून जी राख बाहेर येते, त्या राखामुळं आज सगळ्यांच्या उपसामध्ये एवढं थर तयार झाले. त्या वाघोलीच्या तिथं एक शाळा आहे, वाघोलीमध्ये डोंगरेसरची शाळा आणि अजून एक शाळा, 500 लहान मुले. आज त्या लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी केली, उपसाची तपासणी केल्यावर अक्षरशः 1-1 इंचाचा थर तयार झाला आतमध्ये राखाचा. त्यांनी सांगितले पोरं 25 वर्ष 30 वर्षाच्या वर जगू शकत नाही. लहान पोरं, लाज वाटली पाहिजे याला. 2 कोटी रुपयाचं एक मशीन बसवलं तरी त्या धोरणामधून राख यायची बंद होती, परंतु हा बसवत नाही. आणि हा म्हणतो घाण पाणी सगळीकडे बघतो, सगळीकडे ठेवून. ते घाण पाणी म्हणजे बिचारी आई आहे, त्या आई त्याला काय म्हणतात माहिती का? स्ट्रेट वॉश. स्ट्रेट वॉश जे आहे ते हाताळण्याचं म्हणजे विषारी जीव घेणं पदार्थ तो त्या ठिकाणी टँकर मध्ये भरतो आणि लोकांच्या शेतामध्ये बोलतो. त्याचा घाण वास येतो, नुसता घाण वास येत नाही, त्या जमिनीमधून आज तुमच्या विहिरीमध्ये आज आपण जे बोर बांधलं त्या पाण्यामध्ये ते उतरत आहे आणि ते विषारी पाणी आम्हाला प्यायला लागतं, आमच्या लेकराबाळांना प्यायला लागतं. मग मी म्हटलं ह्याला हे काम याचं बंद पाडणार म्हणलं. हे बंद पाडणार त्याने काय सांगितलं बघ, उमेश पाटील म्हणतो की कारखाना बंद पाडणार. असं कुठं म्हणलं मी? उलट याचा बंद पडायला लागलेला कारखाना उमेश पाटलांना बंद पडू दिला नाही. कारण त्या कारखान्यात तुझा धंदा व्हावा म्हणून नव्हे, आमच्या शेतकऱ्याचा गोष्टीला जातो आणि त्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध आहे. गोरगरिबाचा संसार त्या ठिकाणी त्याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून करता त्यावेळेला बंद पडायला कोण चालवतं? तुम्हाला सगळ्याला माहित आहे. कारखान्याच्या विरोधामध्ये तक्रारी कोणाच्या होत्या? राजे पाटलांच्या कार्यकर्त्याच्या. हायकोर्टापर्यंत मला सांगा, एक गरीब माणूस हायकोर्टाचा खर्च झेपू शकतो का त्याला? कोण गेलं त्याच्या विरोधामध्ये? राजे पाटलांचे कार्यकर्ते गेले. तुम्ही त्यांना ताकद दिली, राजे पाटलांनी ताकद दिली. आमच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण महामंडळाने याचा कारखाना सील करायची ऑर्डर काढली होती. कशामुळं? त्या घाण पाण्यामुळं, त्या धुरामुळं. आणि ना तिथं ते मळीला काय म्हणतो आपण, मळी असते, मळीच्या टाक्या असतात ना, मळीच्या टाक्या. त्या टाक्याला त्यांनी पेंटिंग केलेलं आहे आणि त्या टाक्यातनं मळी काढून खड्डा खालून पुरली जाते आणि त्या मळीला जे वेल्डिंग केले ते अत्यंत धोकादायक आहे. माझ्याकडे रिपोर्ट आहे, गाडीमध्ये आहे रे, गाडीला महाराष्ट्र शासनाचा रिपोर्ट आहे की कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो. आज तुम्ही त्या कारखान्याच्या शेजारचं गाव आहे, तो स्फोट झाला तर त्या कारखान्यामध्ये ऊस घालायला गेलेल्या शेतकऱ्या सकट सगळे बनतील. कारखाना उद्ध्वस्त होईल, आसपासच्या गावामध्ये त्या स्फोटाचा परिणाम होईल. एवढा भयंकर मोठा स्फोट होऊ शकतो आणि सरकारी रिपोर्ट आहे. माझ्या गाडीत आता हे अंडरग्राउंड पडायचं. मग ह्याच्यावर अंकुश नको ठेवायला. आज हे सगळं मी त्याचं बेकायदेशीर झालं काम बघा. महाराष्ट्र शासनाचा रिपोर्ट आहे, महाराष्ट्र शासनाचा रिपोर्ट आहे याच कारखान्याच्या विरोधामध्ये. आणि ताबडतोब त्या टाक्या जे आहेत
आणि टाक्या नवीन टाक्या करणं गरजेचं आहे. त्याने बिल्डिंग केले सगळ्याला कधी फुटू शकतात. निवडणूक जाऊ दे तिकडे एका बाजूला, माणसाचा जीव धोक्यात घातला, आसपासची शेजारची गावं त्यांचा जीव धोक्यात आहे. नाला स्फोट मध्ये काय करणार? आणि हा इतका निष्ठुर आहे. एकदा कुठला तरी स्फोट झाला आणि त्या वाफेच्या ह्याच्यामध्ये माणूस त्या ठिकाणी कामगार गेला. 8 दिवस त्या गरम पाण्यात माणूस उकळत होता. 8 दिवस गेल्यानंतर सुद्धा त्याला बाहेर काढला नाही. पुजारी काय नाव? कांतू पुजारी. 8 दिवस त्याला काढलं नाही आणि पोलीस स्टेशनला पैसे देऊन केस दाबली. लक्षात घ्या, मी तुमच्या या भागाचा प्रतिनिधी असल्यानंतर मला असलं बेकायदेशीर कामं करता येतील? करू शकत नाही. कारखान्यात गेटवर खुर्ची टाकून बसेल, घाण पाण्याला टँकर बाहेर देणार नाही. आणि हे सगळं राग जोपर्यंत बंद होत नाही ना, तोपर्यंत कसं काय चालू करतो ते बघतो त्याला. आज आमच्या लोकांचा, पोरांचा, लहान लेकरांचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी काय करायचे पैसे मिळवून आज आमच्या त्या राखामुळं म्हशी गाई जे लोकांच्या दुधा काळी व्हायला लागली. मला त्या इतकीच्या त्या दूध नावाच्या शेतकऱ्यांनी सांगितलं, मला दादा किती जरी काहीतरी खाल्लं म्हशीनं गाईनं दूध पांढरच येतं, आमच्या दुधाला काजळी यायला लागली. काजळी कशामुळं? चारा खातो बघा म्हणलं तरी मला मका आणून दाखवली, मक्याचं ताप काढलं आणून दाखवलं, त्या पानावर एवढा वाढा झालं. मला घर झाडलं तर बादली म्हणून वाटली ती नुसतं झाडलं तर दिवसात 10 वेळा झाडा लागतं. आणि माळवादावर देऊन दाखवलं, माळवादावर तर अक्षरशः नदीत वाळू कशी बसली ना, नदीमध्ये वाळू अशा पद्धतीने माळवादावर सगळे वाट साठलेली होती. अशा पद्धतीनं हा कारखाना या ठिकाणी चालवला जातो. लोकांचा जीव धोक्यात आहे. ह्याला काहीतरी उपाय केला पाहिजे. काटा मारता आपण झटका काटा सुरू करू, परंतु ह्याचं काय करायचं? आणि त्याकरता म्हणून आपल्याला पुढच्या काळात काम करा. आम्ही असला उमेदवार आहे समोर, पैसे पूर्ण उमेदवारी. आज उद्या आता निवडणुका येतात, उद्या त्याला सगळ्यांच्या घरोघर पैसे पोचवायला चालू करेल. कुणाचे पैसे? तुमचा काटा मारून मिळवलेले पैसे, तुमचेच पैसे तुम्हाला देणार माध्यमाला. कार्यकर्ते पोराचा प्रयत्न करते. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, जे जे कार्यकर्ते उद्या त्याला अचानकच गायब झाले दिसतील, समजायचं गेला पैसे मिळाले त्याच्याकडनं, कारखान्याकडनं. बरोबर आहे का? आता कालपर्यंत घड्याळ म्हणत होता, अचानक झाला काय झालं? अचानक रात्रीत काय त्याला साक्षात्कार झाला की रात्रीत केवळ म्हणायला लागला, समजायचं ह्याला पाकिट मिळालं कुठं. आणि त्यामुळं पाकिट घेऊन आम्ही काय तुम्हाला पुन्हा वाढवलेलं नाही. पण लक्षात घ्या, या सगळ्या याच्यामध्ये पैशाचा वापर होईल, पण तुमच्या आयुष्याची खेळ होईल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा खेळ होईल. लेकरबाळा उद्या त्याला तुमच्या त्याचा जीव धोक्यात आहे. माझा मी आरोप करतोय असं नाही, सरकारी रिपोर्ट आहे, आज नाही तयार झालेला. त्यामुळे ह्याला सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काम करत असताना भविष्य काळामध्ये मी जे जे शब्द लिहिले, मी काम करणारा माणूस आहे. अजितदादाचे काम करणारा माणूस, आता उमेदवाराला सुद्धा काम करणारा माणूस आहे. अर्ध्या रात्री फोन करा, कधी मी त्या ठिकाणी फोन उचलतो. माझ्या घरामध्ये कुठलाही जात धर्म पंथ असली भांडण नाही. सगळ्याला माझ्या घरात समान वागणूक असते. माझं घर हे तुमचं घर आहे. माझ्या घराच्या किचन माझ्या टोपल्यापर्यंत जाऊन तुम्ही भाकरी घेऊन खाऊ शकता, एवढी माझ्याकडे मोकळीक असते. रात्रीच्या 12 नंतर सुद्धा मला लोक फोन करतात. माझा फोन रात्री सुद्धा चालू असतो. पाहिजे तर ट्रायल घेऊन बघा. गाड नाही झोपलो तर आवाज आला नाही तरच रात्री सुद्धा फोन चालू ठेवतो. कारण कुणाचा रात्री अपघात काय अपघात झाला, साप चावला, एखादी डिलिव्हरीचं काही ॲम्ब्युलन्स मिळाला, काही होऊ शकतं. रात्री अपरात्री कुणाला फोन करणार, एखाद्याला बाबा मदत पाहिजे म्हणून फोन केला, आम्ही फोन उचलला पाहिजे ना. फोन उचलण्यासाठी फोनची काय काय आली पाहिजे, काय होईल बोलून काय होणार आहे? आमची झोपड होईल. परंतु एखाद्याचा जीव वाचला असेल तर माझी झोपड झाली तर काय करतात? अर्धा तास अजून काय झोपता येईल परत. पण रात्रीच्या वेळेला मुद्दाम मी फोन चालू ठेवतो. लक्षात ठेवा, बरेच अधिकारी, बरेच तलाठी, ग्रामसेवक फोन स्विच ऑफ करून झोपतात. बरोबर आहे का? 2-2-3-3 फोन ठेवतात. आणि जी फोन देतात लोकांना ती फोन पण ठेवतात. लोकांना काम नको आहे, मला काम पाहिजे आहे. कारण मी असा विचार करतो, या गोरगरीब लोकांना
अडचणीच्या काळामध्ये मुली कामावर उपयोगी पडत ना, पण आपल्या अंतकारात काय बदल होत्या? एखाद्या अँब्युलन्स पाहिजे मिळाली नाही रात्रीच्या वेळेला आणि त्याच्यात काही त्याला फटका झाला, त्याला जीव गेला. केवळ मी फोन उचलला असता त्याचा जीव वाचला असता. हे मला किती त्याची कळवायचे होते. आता आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे एवढंच आमचं मत आहे. तेच चाललंय आणि हे सगळं हे बघा अनेक लोकांची अनेक प्रकारची कामं असतात. पोलीस स्टेशन असते, तहसीलदार असते, कलेक्टर असते, एसपी असते, दवाखान्यात असते, रेशन कार्डात असते, घरकुलाचं असते, औषधाचं असते. त्याचबरोबर तुमच्या अंगणवाडी, आज तुमच्या अंगणवाडी अतिशय सुंदर आहे. मॅडम पण चांगलं काम करते. त्या ठिकाणी सुद्धा लहान मुलांच्या करता स्वच्छता करायची गरज आहे. आपल्या प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा स्वच्छता करायची, आरोग्य पिण्याच्या पाण्याची गरज आहे. स्मशानभूमीच्या तिथं पाण्याची गरज आहे, बाकड्याची गरज आहे. हे सगळं काम त्या गावाचं करता. हे गाव जे आहे तुमचं मागच्या 25 वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही त्या ही कामं पुढल्या 2-3 वर्षामध्ये करून ह्या गावाला आज हे छोटं जरी गाव असलं आदर्श प्रचंड झाडी लावलेलं, वातावरण चांगलं झालेलं, सगळीकडे पेवर ब्लॉक आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेलं, स्वच्छता शौचालय झालेलं, 100% सगळ्यांना घरकुल मिळालेलं गाव, प्रत्येकाची जागा त्याच्या नावावर झालेलं गाव, अशा पद्धतीचं एक सुंदर गाव करण्याचं अभिवादन तुम्हाला देतो. वर आणि खाली घड्याळ आहे, मशीन एकच आहे, नक्की का? मशीन एकच आहे. वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा कागद आहे, अर्ध पांढरा आणि अर्ध गुलाबी आहे. थोडं मशीन असं मशीन आहे. वर पांढरं दिसतंय का? इथं 2 नंबरला बाजूला नाव आहे, दिसतंय का? हे बटन घड्याळाचं पुढचं बटन असं दाबायचं. एकदा पहिली वाजलं त्याच्या खाली गुलाबी रंगावर 3 नंबरचं बटन आहे. आपला उमेदवार पंचायत समितीचा केशव, त्याच्यासाठी हे बटन दाबायचं. आणि हे लक्षात ठेवा, पंचायत समितीचा उमेदवार आला, पंचायत 2 मिनिट काय बोलत आहे मध्ये बोललं की डिस्टर्ब होतो. पंचायत समितीचा उमेदवार जो आहे केशव पाटील, एक मत जास्त आपल्यापेक्षा पंचायत समितीचा उमेदवार, कारण तुमच्या पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे. नाही तर फक्त उमेदवाराला मत खातं बघून मत द्यायची, असं अजिबात करायचं नाही. क्रॉसवोटिंग होता कामा नाही. सगळ्यांनी घड्याळमध्ये घड्याळ आणि घड्याळमध्ये आज त्या अजितदादाला श्रद्धांजली द्यावी. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी काम करणारा या गावाला 1 कोटी रुपये मिळवून देणारा अजितदादा तुमच्या अंतर्गत गेलेला आहे आणि त्याचा घड्याळ खाली पडता कामा नाही. अजितदादाचा घड्याळाचा झेंडा खाली येता कामा नाही. अजितदादाचा त्या ठिकाणी आज वर गेला तुमच्यासाठी काम करता त्या अजितदादाला तुम्ही कुणी विचारता कामा नाही. आणि त्या आयुष्यभर काम करत राहिला ज्या पक्षानं, ज्या घड्याळ